ठरलं तर मग या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुनने कोर्टामध्ये असा काही पॉइंट मांडलाय आणि आता फिंगरप्रिंटचा असा पुरावा दिलाय, या सगळ्यासोबत त्या सोन्याच्या तुकड्याचा सुद्धा असा काही बरोबर अचूक पुरावा कोर्टात सादर केलाय की या दिवाळीला मधुभाऊंना घरी अर्जुन घेऊन येणार हे वचन अर्जुन पूर्ण करताना दिसत आहे. आता असं अर्जुनने कोर्टात काय केलंय, सायलीने अर्जुनला दिवाळीपर्यंतची कसली मुदत दिलेली आहे आणि या दिवाळीपर्यंत अर्जुनने काय केलंय हे सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहूया. 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रताप खूप चिडलेला असतो आणि प्रताप प्रियाला सांगत असतो, हे बघ पूर्णाई येईल, आम्ही तिला सगळं आल्यावरती सांगू, आम्ही तिला इकडे घडलेला सगळा प्रकार समजून सांगू, पण तुला एक गोष्ट सांगतो, तू इकडे मात्र कधीही पाऊल टाकू नकोस. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम बंद आहेत, कारण तुझ्या ह्या वागण्यामुळे आम्हालाच काय पूर्णाईला पण खूप त्रास होईल. तिला ज्या वेळेला समजेल ना की तू असं काहीतरी वागलेस, त्यावेळेला ती तर स्वतःला सावरू शकणार नाही, पण तिला सावरायला आम्ही सक्षम आहोत. तू पुन्हा या घरामध्ये जर का पाऊल ठेवलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत प्रताप जवळजवळ आता इकडे प्रियाची हक्कलपट्टी करून पुन्हा या घरात न येण्यासाठी सांगतो आणि रविराजांना स्वतःचा हा इतका अपमान वाटतो आणि ते म्हणायला लागतात, म्हणजे कधीही मला आयुष्यात अशा मुलीला जन्माला घातल्याबद्दल मला पश्चाताप होईल असं वाटलं नव्हतं, पण आज मला या मुलीला जन्माला घातल्याबद्दल खूप मोठा पश्चाताप होतोय आणि या सगळ्यामध्ये मी स्वतःला खूपच कमनशिबी समजतोय. असं म्हणत रविराज कुणाशीच काही बोलत नाहीत, तडक आपल्या घरी निघून जातात. त्यानंतर प्रिया आता बाबा बाबा ऐका ना, बाबा ऐका ना असं म्हणत त्यांच्या मागे जाते, तर प्रतिमा तिकडे सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहते, सायलीच्या समोर येऊन उभी राहते आणि आता सगळ्यांच्या समोर ती हात जोडते. प्रतिमाने हात जोडल्यावरती सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. प्रतिमाला आपल्या मुलीच्या बद्दलचा खूप मनात गिल्ट असतो आणि म्हणून त्यासाठी ती सगळ्यांची माफी मागत रडत असते. मग प्रताप तिकडे येतो आणि प्रतिमा, अगं तू माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे ग, तू या घरची मुलगी आहेस. मी जे काही बोललो ना ते फक्त आणि फक्त तन्वीला वैयक्तिक होतं. अगं तू या घरची मुलगी आहेस, हे घर तुझं आहे आणि तिच्या चुकीची माफी मागायची तुला खरंच काही गरज नाहीये. खरंच प्रतिमा तू हात जोडू नको, आम्हाला जास्त गिल्ट येते. कल्पना म्हणते, हो प्रतिमा तू असे हात जोडू नकोस बरं, हे बघ तुझ्याबद्दल आमची कोणती तक्रारही नाहीये आणि तुझ्याकडून आम्हाला माफीची सुद्धा अपेक्षा नाहीये. जे काही केलंय ते तन्वीने केलंय आणि त्याला तिची शिक्षा मिळालेली आहे. असं म्हणत सगळेजण प्रतिमाला माफी मागण्यापासून थांबवतात. प्रतिमा सुद्धा रडत रडत डोळे पुसत पुसत आता मागोमाग रविराजांच्या निघून जाते. प्रतिमा निघून गेल्यावर ती इकडे अस्मिता म्हणते, म्हणजे तुम्ही सगळेजण या नाटकामध्ये सामील होतात, मग मला सांगायची तुम्हाला गरज नाही का वाटली? यावरती अश्विन म्हणतो, सिरियसली अस्मिताताई, म्हणजे इतकं सगळं घडल्यावरती तुला फक्त हाच प्रश्न पडतोय? तुला हा नाही प्रश्न पडत आहे की तू ज्या तन्वीची साथ देतेस, जिच्या पुढे मागे करतेस, जिला सतत तू हे करण्याचा प्रयत्न करतेस, ती तन्वी कशी वागली हे तुला दिसलं नाही? सिरियसली? असं म्हणत अश्विन आता अस्मिताला सडेतोड सवाल विचारतो. अस्मिताचं तोंड बंद होतं. तोपर्यंत इकडे आता कल्पना म्हणते, काय रे अर्जुन, पण तुम्हाला कधी कळलं की हे सगळं असं आहे? म्हणजे तुम्हाला कसं काय डाऊट आला की हे तन्वीने केलंय? कसे काय तुम्ही पुरावे शोधलेत? यावरती अर्जुन सांगतो, ज्या वेळेला सहीचा विषय निघाला तेव्हाच सायलीने सांगितलेलं होतं मला की डिवोर्स पेपरवरची सही तिची नाही आहे. मग तिला साधारण अंदाज आला की आश्रमात असताना तिची सही तन्वी करायची आणि म्हणून आम्हाला हे सुचलं, पण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि हा पुरावा गोळा करण्यासाठी आम्ही साने वकिलांना जाऊन भेटलो. साने वकिलांना जेव्हा भेटलो तेव्हा ते आधीपासूनच पप करत होते आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन साने वकिलांच्या समोर येतो आणि साने वकिलांना म्हणतो की मी अर्जुन सुभेदार, तुम्ही सायली सुभेदार यांच्या नावाने खोटी सही करून मला ही डिवोर्सची नोटीस पाठवलीत. यावरती आता इकडे साने गडबडतात आणि खोटी सही? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी का खोटी सही करून तुमच्यापर्यंत पाठवेन? यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा ही तुम्ही पाठवलेली डिवोर्सची नोटीस, याच्यावरती सायलीची सही ही पूर्णपणे खोटी आहे. यावरती मग मात्र आता इकडे ॲडव्होकेट साने गडबडतात
आणि ते सांगायला लागतात, अहो मी तुम्हाला खरं कसं सांगू, या सगळ्यामागे एका मोठ्या वकिलाचा हात आहे. अर्जुन म्हणतो, जे काही खरं आहे ते साने मला सांगा, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध कोर्टात केस करेन, कारण तुम्ही खोटी सही करून मला नोटीस पाठवलेली आहे. साने गडबडतात आणि ते म्हणतात, या सगळ्यामध्ये खूप मोठे वकील ॲडव्होकेट रविराज किल्लेदार इन्व्हॉल्व आहेत. त्यांची मुलगी तन्वी किल्लेदार इकडे आली होती आणि तिने मला रविराज किल्लेदार यांची भीती दाखवली की ते तुमची समज रद्द करू शकतील, आणि रविराज किल्लेदार तेवढे कॅपेबल आहेत की खरंच माझी समज रद्द करू शकतील. आणि तिने मला सांगितलं की त्यांनी रविराज किल्लेदारांनी निरोप दिलेला आहे की सायली आणि अर्जुन यांचा डिवोर्स करायचा आहे सायलीच्या वतीने. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यामध्ये खोटी सही. यावरती साने म्हणतात, या खोट्या सहीबद्दल खरंच मला काहीच माहीत नाहीये. तिने मला जे सांगितलं मी डिवोर्स पेपर तयार करून तिच्यापर्यंत पोहोचवले. त्यानंतर तिने कशी सही घेतली, काय सही घेतली, याबद्दल खरंच मला काहीच माहिती नाहीये. असं म्हणत ॲडव्होकेट साने जो खरा खरा प्रकार घडलाय तो सगळा प्रकार सांगतात. अर्जुन हे सगळं रेकॉर्ड करत असतो आणि आता तेच रेकॉर्डिंग त्याने रविराज आणि बाकी सगळ्या घरच्यांच्या समोर प्रियाचं दाखवलेलं असतं. सानेंनी प्रियाचं सगळं भांडं फोडलेलं असतं. हे सगळं आता अर्जुन घरच्यांच्या समोर व्यवस्थितरित्या मांडतो आणि सायली सांगते, मग की बाकी दुसरं कुणी हे सगळं करेल याची मला अपेक्षाच नव्हती, पण प्रिया मात्र हे सगळं नक्कीच करू शकते. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघं जण वरती जातात. कल्पना म्हणायला लागते, बरं झालं पूर्णा इथे नव्हत्या, नाहीतर हे सगळं बघून त्यांना किती वाईट वाटलं असतं, त्यांना या सगळ्यामध्ये किती त्रास झाला असता आणि हा त्रास त्या सहन नसत्या करू शकल्या. बरं झालं त्या इकडे नाही आहेत, पण या सगळ्यामध्ये आल्यावर त्यांना जेव्हा समजेल ना हे, तेव्हा खूप त्यांना वाईट वाटेल. मग तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये जायला निघते. अर्जुन पाठोपाठ जायला निघतो आणि पायऱ्यांवरती अर्जुन सायलीला थांबवतो आणि सायली, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तिथे घरच्यांच्या समोर ज्या वेळेला तुम्ही बोलला होतात की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, असं म्हणत अर्जुनने त्या प्रश्नाचं क्लॅरिफिकेशन मागत असतो की हे का म्हटलात, कशासाठी म्हटलात, किंवा हे खरं होतं का, असं अर्जुन विचारत असताना इकडे आता सायली म्हणायला लागली, सर ते तर बोलायला लागणारच होतं ना. म्हणजे कसं आहे, घरच्यांना जर का आपलं नाटक खरं वाटायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला बोलायला पाहिजेच ना. घरच्यांना दुखावण्याच्या पेक्षा हे बरं. असं म्हणत सायली आता अर्जुनला हे आपण नाटक करतोय असं सांगते आणि अर्जुनचं मन पुन्हा एकदा दुखावतं. अर्जुन तसाच सायलीकडे पाहत बसतो. सायली आपल्या रूममध्ये येते. सायली आता झोपण्याची तयारी करते, पण सायलीचं मन कशात लागत नसतं. सायलीला या सगळ्यामध्ये आता सारखं ते कन्व्हर्सेशन आठवत असतं जे चैतन्य आणि आता अर्जुन यांच्यामध्ये घडलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये अर्जुन म्हणालेला असतो की या सगळ्यामध्ये मी ही केस डिले करणार. आणि त्यातच तिला हे सुद्धा आठवतं की अर्जुनने आपल्याला एका गरीब माणसाची गोष्ट विचारली होती की त्या गरीब माणसाला खोटं बोलायचं आहे, पण त्याला बायकोला खोटं बोलता येत नाहीये. या दोन गोष्टी सायलीच्या मनात पक्क्या बसल्यामुळे अर्जुन सर म्हणजेच तो गरीब माणूस, आपल्याला गरीब माणूस म्हणजे ते स्वतः कसं खोटं बोलायचं हे विचारत होते आणि मधुभाऊंची केस डिले करत होते. नक्की काय कारण आहे केस डिले करायचं हे मात्र सायलीला काही कळलेलं नसतं. मग तोपर्यंत अर्जुन रूममध्ये येतो. अर्जुन रूममध्ये आल्यावरती तो म्हणतो, सायली अहो घरात तर सगळे आनंदात आहेत की या सगळ्यामध्ये ही सिच्युएशन व्यवस्थितरित्या हँडल झाली, पण तुमचा चेहरा का पडलेला आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये चेहरा पाडून का बसलाय, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय. यावरती आता इकडे अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन खाली बसतो. बोला ना सायली, काय झालंय आणि तुमच्या डोळ्यात पाणी का आहे, नक्की काय घडलंय तुम्ही मला सांगाल का. यावरती सायली सांगते, सर मला सगळं सत्य समजलेलं आहे. अर्जुन म्हणतो, सत्य, कसलं सत्य. यावरती सायली सांगते, सर तुम्ही मधुभाऊंची केस डिले करण्यासाठी जे काही करताय ना ते सत्य. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलेलं आहे की तुम्ही मधुभाऊंची केस डिले करणार आहात. यावरती आता अर्जुनला धक्का बसतो आणि त्याला सगळा फ्लॅशबॅक आठवतो की ज्या वेळेला आपण चैतन्याला सांगत होतो आणि चैतन्य आपल्याला समजवत होता त्याबद्दल सायली म्हणतायत. सायलीने हे ऐकलं होतं, म्हणूनच त्या दिवशी टिफिन द्यायला आलेल्या सायली परत पावली मधुभाऊंच्या इकडे गेल्या. पण सायलीने काय ऐकलं नक्की हे मात्र अर्जुनला माहीत नसतं, किंवा अर्धवटच गोष्टी ऐकल्यात हे अर्जुनला माहिती नसतं. त्यामुळे अर्जुन गडबडतो. सायली सांगते, आपण ज्या माणसावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो
तो माणूस आपला विश्वासघात करतो ना, त्यावेळेला जे दुःख होईल ना, तेच दुःख आज मला झालेलं आहे. आणि अर्जुन सर, तुमच्याकडून ही अपेक्षा मला खरंच नव्हती. जी व्यक्ती मधुभाऊंना सोडवण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची मला वचनं देते, जी व्यक्ती आमचा आश्रम वाचवण्याची आम्हाला वचनं देते, आणि तीच व्यक्ती मधुभाऊंची केस डिले करते. सिरियसली अर्जुन सर? असं म्हणत सायली आता अर्जुनला जाब विचारायला लागते. पण ऍक्च्युली आता अर्जुनने इथे सांगणं गरजेचं असतं की ही चैतन्याची आयडिया होती आणि या आयडियाला मी कधीही सपोर्ट केलेला नव्हता. पण अर्जुन स्वतः गिल्टमध्ये जातो, कारण ही आयडिया दोघांनी डिस्कस केली होती आणि त्यामुळे अर्जुन गिल्टमध्ये जातो आणि तो सायली समोर आता मात्र काहीच बोलत नाही. पण सायली मात्र आपल्या मतावरती ठाम असते की जो कोणी माझ्या मधुभाऊंची केस डिले करणार त्या माणसाशी मला असं बोलायचंच नाहीये. तोपर्यंत इकडे आता रविराज रागारागात घरी येतात. घरी आल्यावरती प्रिया त्यांच्या मागोमाग आलेली असते. बाबा ऐका ना, बाबा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. मी का केलं हे सगळं? मी का चुकले? माझ्याकडून ही चूक का घडली? हे तुम्हाला ऐकावंच लागेल. पण रविराज कोणतीही गोष्ट ऐकायलाच तयार नसतात, कारण त्यांना प्रियाचं काहीही म्हणणं ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यामुळे रविराज तिला झटकतात आणि बाजूला हो, तुझ्यासारखी मुलगी असल्याची आज मला लाज वाटते, असं म्हणत तिला झुडकावून ते आत निघून जातात. प्रिया बाहेरच, बाबा बाबा मी चुकले, बाबा मी चुकले, माझी एकदा चूक पोटात घ्या, मी का केलं हे जाणून घ्या, बाबा ऐका ना, बाबा ऐका ना, असं म्हणत त्यांच्या मागे मागे जाते. दार वाजवायला लागते. पण रविराजांनी दार बंद करून घेतलेलं असतं आणि हे दार बंद करून घेतल्यामुळे आता मात्र ते दार उघडायला काही तयार नसतात. तोपर्यंत इकडे आता प्रिया प्रतिमाकडे येते. आई आई ऐक ना, मी खरंच चुकले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी तुझी पण माफी मागते. पण ऐक ना, या सगळ्यामध्ये तू बाबांना सांग ना, तू बाबांना मनव ना, प्लीज आई, प्लीज बाबांना मनव तू, असं म्हणत प्रिया आता प्रतिमाकडे हात जोडून विनंती करायला लागते. त्यावरती प्रतिमा म्हणते, रविराज ऐका ना, दार तरी उघडा. आता प्रतिमाची हाक ज्या वेळेला रविराजांच्या कानावरती पडते त्यावेळेला मग मात्र रविराज दार उघडतात आणि त्यावेळेला प्रिया काही बोलण्याचा प्रयत्न करणार. बाबा ऐका ना, बाबा माझं म्हणणं तरी ऐका. तर रविराज तिचं काहीही म्हणणं ऐकून घेत नाही आणि तिचं म्हणणं ऐकून न घेता आता मात्र रविराज इकडे आता ताबडतोब प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा मी दार उघडले तुझ्यासाठी, मला फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे, तुझ्याशी बोलून मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, त्यामुळे तू एकटीच आत ये, असं म्हणत ते पुन्हा एकदा प्रियाच्या तोंडावरती दार बंद करतात. प्रतिमाला फक्त एकटीला आत घेतात आणि आता हा विषय बंद करून टाकतात. या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे प्रिया बाहेरच उभी राहते. तोपर्यंत अर्जुन आता सायलीच्या समोर उभा राहतो. समोर उभा राहून तो आता हात जोडून तिच्या समोर मांडीवरती गुडघ्यावरती हात जोडून उभा राहतो आणि त्यानंतर तो म्हणायला लागतो, सायली, म्हणजे हा विचार सुद्धा मी माझ्या मनामध्ये आणणं हा खूप मोठं पाप आहे आणि हे पाप मी केलंय, मी खरंच मान्य करतो. भले मी ही गोष्ट केली नसेल, पण तरी सुद्धा हा विचार करणं किती चुकीचं आहे हे मला माहिती आहे. हा विचार करून सुद्धा तुम्हाला त्रास किती होणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्यासाठी फक्त एकदा तुम्ही मला माफ करा. यावरती सायली म्हणायला लागते, सर उठा, सर तुम्ही हात जोडायची खरंच काही गरज नाहीये, सर प्लीज तुम्ही उठा, तुम्ही हात जोडू नका, मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये नाही बघू शकत. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही मला माफ केलं म्हणून बोला ना, कारण असा विचार करणं हे सुद्धा खूप मोठी चुकीची गोष्ट आहे ही मला माहिती आहे. सायली म्हणते, सर तुम्ही फक्त असा विचार नाही केलात, तुम्ही ही गोष्ट अंमलात आणण्याचा पण प्रयत्न केलात आणि त्याच वेळेला मी हे सगळं ऐकलं होतं ना, तुम्ही ही गोष्ट अंमलात आणलीत आणि म्हणूनच तर डिले होतोय ना. अर्जुन म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला आत्ताच्या घडीला कोणतीही गोष्ट सांगू शकत नाही, कारण या सगळ्यामध्ये माझी पण काही मजबुरी आहे. आता अर्जुनची मजबुरी ही असते की अर्जुन सायलीवरती प्रेम करतोय. हे प्रेम करतोय म्हणून चैतन्याने त्याला अवधी मिळावा या कारणासाठी मधुभाऊंची केस डिले कर हे सांगितलं. पण मी मात्र कोणत्याही प्रकारे हा डिले केला नाही. इतकी साधी सोपी सरळ गोष्ट अर्जुनला सायलीला सांगायची असते. पण या सगळ्यामध्ये जर सायलीला समजलं की आपलं तिच्यावरती प्रेम आहे तर सायली हे घर सोडून निघून जाईल.
म्हणून अर्जुन क्लेरिफिकेशन पण देऊ शकत नसतो आणि सगळा गुंतागुंतीचा घोळ असतो. म्हणून तो इतकंच बोलतो की मी तुम्हाला या सगळ्यामध्ये कारण का घडलं हे खरंच सांगू शकत नाही. पण माझं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही माझं इतकंच ऐकून घ्या. माझं इंटेन्शन मधुभाऊंना अडकवण्याचं खरंच नव्हतं. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे आणि दुसरं कोणी सांगितलं असतं ना, तर कदाचित मी या गोष्टीवरती विश्वास ठेवला नसता. पण मी माझ्या कानांनी ऐकल्यामुळे या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यामुळे आता मात्र मी तुमच्या कोणत्याही बोलण्याला भुलणार नाही. असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आपल्या मतावरती ठाम असते आणि अर्जुनला प्रत्येक वेळेला ती आता माफ करायला तयार नसते. तोपर्यंत अर्जुन चक्क सायलीचे पाय पडतो. ऐका ना मिसेस सायली, खरंच मी चुकलो. मी हा विचार केला. माझं म्हणणं ते नव्हतं आणि मी त्याचं तुम्हाला क्लेरिफिकेशन नाही देऊ शकत. खरंच मला तुम्ही माफ करा. मी तुमचे पाय धरतो. यावरती सायली म्हणते, सर तुम्ही उठा. मला तुम्ही पाय धरू नका. असं म्हणत ती अर्जुनला उठवते. त्याच वेळेला आणि सायली तिकडून जायला निघते. तोपर्यंत अर्जुन खूप कावराबावरा होतो आणि तो सायलीचा हात धरतो. सायली ऐका ना, कुठे चाललात तुम्ही? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे जे काही चाललंय ना, हे फक्त आपल्यात आणि आपल्यातच चाललंय. या सगळ्याचा त्रास ना घरच्यांना नको व्हायला, कारण ही चुकी माझी आहे ना. माझ्या चुकीचा त्रास त्यांना जर का झाला ना, तर या सगळ्यामध्ये मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सायली म्हणते, सर तुम्हीच काय, मी सुद्धा स्वतःला माफ करू शकणार नाही की आपल्या या नात्यामुळे घरच्यांना त्रास झाला तर. मी त्यांना आपलंच घरचं मानते आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास झालेला हा मला पण चालणार नाहीये. आणि मुळातच मी तुम्हाला सांगू का, हा सगळा जो आत्ता त्रास झाला ना, हा त्रास माझ्यामुळे नाही झालेला आहे. हा त्रास झालेला आहे तन्वीमुळे, कारण तिने डिवोर्सची नोटीस पाठवली. मी घरच्यांना त्रास देण्यासाठी कधीही असं काही करणार नाही की माझ्यामुळे त्यांना एवढा सुद्धा त्रास होईल. पण आज आज एक गोष्ट खरी झालेली आहे की मला माझ्या माणसांना हे करण्याचा त्रास हा मात्र तुम्ही मला नक्कीच दिलेला आहे. असं म्हणत इकडे आता सायली अर्जुनला सडेतोड उत्तर देते आणि ती सांगते, खरं तर मी साम्यांकडे गेले होते ती फक्त आणि फक्त मधुभाऊंची केस देण्यासाठी. अर्जुन म्हणतो, काय मधुभाऊंची केस? यावरती सायली म्हणते, इतकं आश्चर्य वाटण्याची सर तुम्हाला खरंच काही गरज नाही आहे. कारण ना मधुभाऊंच्या केसमध्ये तुम्ही जर का डिले करणार होतात तर माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता की मधुभाऊंची केस दुसरं कोणाकडे दिल्याशिवाय ही केस कशी काय सॉल्व्ह होणार होती. आणि त्याच कारणासाठी मी अनेक ठिकाणी अनेक वकिलांकडे गेले होते. त्यातलेच एक वकील साने, माझी केस घ्यायला कोणी तयार नव्हतं. यावरती अर्जुन म्हणतो, ऐका ना सायली, तुम्ही असं काय करताय? तुम्ही ही केस दुसरं कोणाला का देताय? यावरती सायली म्हणते, कसं आहे सर, 1.5 वर्ष झालं गेलं. या 1.5 वर्षामध्ये आपल्यामध्ये जे नातं होतं ना, ते नातं आता ह्याच्या पुढे असू शकणार नाही. या 1.5 वर्षामध्ये मी विश्वास ठेवला होता तुमच्यामध्ये, पण आता आता यापुढे मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत आहे. या सगळ्यामध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट तर आधीच संपलंय. आपण ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलंय. पण मी तुम्हाला दिवाळीपर्यंतचा वेळ देते. या दिवाळीपर्यंत जर का मधुभाऊंच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या, मधुभाऊंना सुटण्यापर्यंत प्रयत्न झाले तर ठीक आहे. नाहीतर नाहीतर असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालंय, तुम्ही काय निर्णय घेतलाय? यावरती सायली सांगते, या दिवाळीपर्यंत मधुभाऊ सुटले तर मात्र जे काही नॉर्मल आहे ते चालेल. पण जर मधुभाऊ सुटले नाही किंवा या केसमध्ये कोणतीही प्रगती दिसली नाही तर मी माझ्या माणसांकडे या घरातून कायमची निघून जाईन. असं म्हणत सायलीने अर्जुनला दिवाळीपर्यंतची मुदत दिलेली असते. आता या दिवाळीपर्यंतच्या मुदतीमध्ये अर्जुनला ही केसचे धागेदोरे पुरावे सगळे शोधून याच्यामध्ये मधुभाऊंना सोडवायलाच लागणार असतं आणि त्यानंतरच आपल्या मनातली गोष्ट सायलीला सांगून तिला थांबवायचं. हा आता अर्जुनच्या मनामधला कन्सर्न असतो. काहीही झालं तरी हे दिवाळीपर्यंतची मुदत अर्जुनसाठी खूप महत्त्वाची असते. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी खरंच या दिवाळीपर्यंत मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी प्रयत्न करेन, पण तुम्ही असा आतताईपणाचा विचार करू नका. यावरती सायली सांगते, आतताईपणा नाही सर, मी कोणताही आतताईपणा करत नाही. गेले 1.5 वर्ष जे मी आंधळा विश्वास ठेवला ना, आता हा आंधळा विश्वास ठेवून जी माझी फसवणूक झाली ना, ती फसवणूक मी आत्ता करून घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिवाळीपर्यंतचा वेळ मिळालाय आणि या वेळेचं तुम्ही काय कराल, तुम्ही कसं कराल हे तुम्ही ठरवा.
असं म्हणत सायली आता अर्जुनला एकच उत्तर देते आणि तिकडून निघून जाते. अर्जुन तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसते आणि दिवाळीसाठी हार्डली काही दिवस उरलेले असतात. आता या दिवसामध्ये जे पुरावे सापडले त्याच पुराव्यांना कोर्टामध्ये सादर करत आता अर्जुनची खूप मोठी कसोटी लागणार असते. या सगळ्यामध्ये अर्जुनला आता खूप मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागणार असतं आणि अर्जुन दटून तयार होतो. आता रडायचं नाही तर लढायचं असं अर्जुन स्वतःला सांगतो आणि केसची पुन्हा एकदा आता तिकडे सुनवाई सुरू होते. केसची तारीख मिळते आणि अर्जुनच्या हातामध्ये असतात ते खूप मोठे धागे दोरे. आता याच धाग्या दोऱ्यांचा वापर करत अर्जुनने कोर्टामध्ये मधुभाऊंची केस पुन्हा एकदा रिओपन केलेली आहे आणि या केसच्या साठी अर्जुनकडे तगडे पुरावे सुद्धा असतात. आता अर्जुन सांगतो की ज्याप्रमाणे तन्वी किल्लेदार यांनी जी साक्ष दिलेली आहे त्या साक्षीनुसार मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल होती. त्या हातामधली पिस्तूल विलास झटापटीमध्ये आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होता आणि या दोघांच्या झटापटीमध्ये मधुभाऊंच्या हातून गोळी चालली आणि ती विलासला लागली असं आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे. पण त्याचमध्ये मला एक गोष्ट कळत नाहीये की फॉरेन्सिक रिपोर्ट आपल्याकडे आहेत. जर विलास आणि मधुभाऊ या दोघांच्या मध्ये झटापट झाली होती त्या रात्री, तर मला असं म्हणायचंय की या पिस्तूलवरती फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट कसे? जर विलास जर ती पिस्तूल हिसकावून घेत होता तर त्याचे पण फिंगरप्रिंट कुठेतरी त्याच्यावरती असले पाहिजेत ना. पण फॉरेन्सिक रिपोर्टनुसार फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, स्वतः मधुभाऊंनी ती पिस्तूल पुसली आणि मग आपल्या हातात घेऊन ठेवली का आणि स्वतःचे फिंगरप्रिंट उमटवले का? नाही. तर या सगळ्यामध्ये तिसरी व्यक्ती इन्व्हॉल्व असणारच आहे ना, की जिने मधुभाऊंना बेशुद्ध केलं. विलासचा खून झाल्यावरती मग ती बंदूक पुसून काढली आणि मग मधुभाऊंच्या हातात ठेवली. हे असा प्रकार घडलेला आहे आणि त्या क्षणाला तिकडे असलेली तिसरी व्यक्ती, दुसरी तिसरी कोणी नसून ती होती साक्षी शिकरे. साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि साक्षी शिकरेंनीच हे सगळं केलेलं आहे आणि त्यासोबत अजून एक व्यक्ती असते ती म्हणजे तन्वी किल्लेदार. आता इकडे अर्जुनने साक्षीचं नाव घेतलंय, पण प्रिया इकडे घाम फुटलेला आहे. प्रिया या सगळ्या प्रकरणामध्ये अडकण्याच्या आता पूर्णपणे तयारीत आहे आणि अर्जुनने जो काही सॉलिड प्लॅन मांडलेला आहे त्या प्लॅनमुळे आता प्रिया आणि इकडे साक्षी आणि महिपत सगळ्यांचे 12 वाजलेत आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन मधुभाऊंना सोडवण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे. दिवाळीपर्यंतचं चॅलेंज पूर्ण करून अर्जुन मधुभाऊंना कसं सोडवणार आणि आता अर्जुन आणि सायली एकत्र कसे येणार पाहणं फार फार रंजक ठरणार आहे.